साई 8 प्लीज आपण मंचावरती या. कॉल कोण देणार आहे? कॉल साई 8 दिला. तर टॉसचा कॉल साई 8 देतील. तर इथे मात्र टॉस जिंकलाय श्रेयश 8 ने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आता काय सांगाल स्पर्धेबद्दल? ज्या प्रकारे अनेक स्पर्धांना तुमची भेट असते, तुम्ही देखील ओरम क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करता. बॉक्स अंटरम क्रिकेटची चांगली स्पर्धा, या स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हटलं तर या ट्रॉफीज अक्षरशः आपल्याला मोहित करतात. ज्या प्रकारे ग्राउंडची सजावट आहे, अफलातून आहे. काय सांगाल स्पर्धेला शुभेच्छा देताना? खूप छान स्पर्धा आहे. राहुल पाटील युवा मंच चषक 2022 आणि आयोजन करते आदरणीय हर्षल आणि राहुल. मनापासून आनंद होतो की इतक्या छोट्या वयात इतकं मोठं आयोजन आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ही प्रतिसाद. सुंदर आयोजन आहे, सुंदर क्रिकेटचं नियोजन आहे. ट्रॉफ्या तर भरपूर उंच आहेत, त्याच्यासाठी स्पेशल आता शोकेस बनवावे लागतील. आणि राहुल आणि हर्षल नेहमी समाजकार्यात अग्रेसर असतात. आमच्या शुभेच्छा आहेत, या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. या स्पर्धेमध्ये ज्या खेळणाऱ्या टीम्स आहेत, संघ आहेत आणि खेळाडूंना मनापासून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. मान्यवरांचा आभार मानतो आणि एका चांगल्या मॅचकडे घेऊन जातो. मॅच आहे साई 8 विपक्ष श्रेयश 8. टीम श्रेयश 8 ने जिंकलाय टॉस आणि बॉलिंग करण्याचा घेतलाय निर्णय. तर साई 8 ला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करतोय लोकप्रिय समाजसेवक नवी मुंबई अर्थात संदीप म्हात्रे यांचा शुभ सन्मान मंचावरती संपन्न केला जाईल. राहुल पाटील युवा मंच चषक 2022 च्या माध्यमातून हा शुभ सन्मान मंचावरती होतोय. आदरणीय संदीप म्हात्रे यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय. माईची शाल आपण अंगी ओढावी, आपली कीर्ती आम्ही साऱ्या जगात सांगावी, असं आदरणीय व्यक्तिमत्व संदीप म्हात्रे यांचा शुभ सन्मान होतोय मंचावरती. हर्षल पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून युवा सेना कोपरखेरणा पोलीस संघटक मित्र आदरणीय दीपकजी दळवी यांचाही शुभ सन्मान मंचावरती यानंतर संपन्न होतोय. त्यांचाही शुभ सन्मान आम्ही मंचावरती करतोय. आमचे हर्षलजी पाटील यांच्या शुभ हस्ते समाजसेवक आणि त्याचबरोबर युवा सेना कोपरखेरणे अर्थात दीपकजी दळवी यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करू आदरणीय वल्लभजी पाटील यांचा शुभ सन्मान मंचावरती आम्ही संपन्न यानंतर करतोय. आदरणीय आमचे वल्लभजी पाटील यांचा शुभ सन्मान राहुल पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. त्यांचाही शुभ सन्मान मंचावरती याही नंतर होतोय. तदनंतर सन्मानित केलं असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय बबलू पाटील यांचाही शुभ सन्मान यानंतर मंचावरती केला जाईल. आदरणीय आमचे बबलू पाटील यांचा शुभ सन्मान यानंतर मंचावरती होतोय. माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान संपन्न होतोय मंचावरती. तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सूरजजी नायकरे समाजसेवक यांचाही शुभ सन्मान मंचावरती होतोय. आदरणीय सूरजजी नायकरे यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय. माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान केला जाईल. तर मॅच आहे साई 8 विपक्ष श्रेयश 8. श्रेयश 8 ने टॉस जिंकलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही टीम्स राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. जर पहिला बॉल पडण्या अगोदर राखीव खेळाडू नसेल तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. तर साई 8 आपण या सूचनेकडे लक्ष द्या. तुम्हाला 4 धावांची पॅनल्टी लागली आहे. ओके, आम्ही शेवटला ती पॅनल्टी लेस करू.
8च्या माध्यमातून ओव्हर नंबर 1 इन ऍक्शन तुम्हाला बघायला मिळेल. चार ओव्हरची मॅच. मुरुगन निघालेत. पहिल्या बॉलला चांगल्या प्रकारे सन्मान दिलाय. याच्यावरती फक्त एक धाव येईल. एक बॉल एक धाव. डावीशी सोडणारा बॉल व्हाईट बॉल. पंचांची घोषणा. आणखी एक अतिरिक्त धाव फलकावरती येईल. हा आणखी एक व्हाईट बॉल तुम्हाला बघायला मिळेल. पंचांनी सातत्यपूर्व व्हाईटची घोषणा केली आहे. स्पर्धा आपण खूप चांगली पाहताय, अनुभवताय. राहुल पाटील युवा मंच चषक 2022 टॅप केलाय. अडवण्याचा प्रयत्न अप्रतिम राहिलाय. धाबा वाचवलं आपल्या टीमसाठी. बॉलर मुरुगन तयार. लेग स्पिनचा मारा आहे. आणि ज्यावेळेस मित्रांनो लेग स्पिन म्हटलं तर कालच एक दुःखद बातमी आपल्यापर्यंत येऊन पोहोचली की शेन वॉर्न आपल्याला सोडून गेले. हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या 52 वर्षी त्यांनी आपले प्राण सोडले. या जगातून त्यांनी निरोप घेतला. याच्यावरती आज चौकार आलाय. म्हणजे लेग स्पिनचा मारा. अगदी स्पिन गोलंदाजी कशी करायची, लेग स्पिन कसा करायचा, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला दाखवलं शेन वॉर्न नुकतेच आपल्याला सोडून गेले. त्यांच्याबद्दल कालच्या दिवसामध्ये आपण चर्चा केली. आजच्या दिवसामध्ये आपण चर्चा करतोय. तर शेन वॉर्न यांच्याबद्दल एक मोठी घोषणा झाली आजच्या दिवशी. त्याच्याबद्दल मी चर्चा करीन. कोणती मोठी घोषणा झाली आजच्या दिवशी. आजचा दिवस शनिवारचा. सुनील दादा डोके हॅट्रिक बॉलर 1000 रुपये. सुनील दादा डोके हॅट्रिक विकेटसाठी पारितोषिक आले 1001चं. रन किती झाले? 11 धावा फलकावरती. तर नक्कीच सदर मी आमचे संदीप दादा म्हात्रे इथून रजा घेत आहेत. त्यांचा आभार मानतो. वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण शुभाशीर्वाद देण्यासाठी आलात. नक्कीच आपला आभार. त्यानंतर वल्लभजी पाटील, बबलू पाटील या सर्वांचा आभार मानतो. तर आपण चर्चा करतोय मित्रांनो शेन वॉर्न यांच्याबद्दल. आजच्या दिवशी एक मोठी घोषणा ऑस्ट्रेलियामध्ये केली गेली. ती घोषणा व्हिक्टोरिया क्रीडा मंत्री व्हिक्टर पकोला यांनी ही घोषणा केली. घोषणा कोणती आहे? मेलबर्न क्रिकेट ग्राउंडची गणना जगातील सर्वोत्तम स्टेडियम मध्ये केली जाते. आणि या स्टेडियम मध्ये ओहो इथे मात्र पहा जागेवरती पाय रोवून खेळण्याचा प्रयत्न प्रसाद यांचा आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निलेश आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. निलेश निघतायत. प्रसादने नजर रोखून धरली आहे. व्हाईट +1 अशा 2 धावा आहेत. आपण या ओव्हर नंतर शेन वॉर्न यांच्याबद्दलची मोठी घोषणा केली आहे मेलबर्न ग्राउंड मध्ये. त्याची आम्ही चर्चा करू. टॅप स्ट्रोक खेळलाय प्रसादने. 4 धावा निश्चित अंकित केल्यात या बॉलवरती. अतिशय टॅप स्ट्रोक चांगले खेळतोय प्रसाद. सातारा जिल्ह्यातला चौली तालुक्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. नजर रोखून धरली आहे. व्हाईट बॉल. आणखी एका व्हाईट बॉलची घोषणा. नो बॉल पंचांचा इशारा या बॉलवरती असेल. आणखी एक अतिरिक्त धाव फलकावरती येईल. नोला बाहेर कसा आउट असेल बॉक्सला? नाही तसं आउट नाही. ते 6 ला असेल. नोला आउट कसा असणार? टॅप केलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. अगदी ब्लॉक होलची डिलिव्हरी. त्याला मात्र टॅप केलाय. टॅपला उंची चांगली आहे. तुम्ही ओव्हरऑल क्रिकेटमध्ये मोठा फटका मारता. षटकाराला उंची जास्त असणं खूप महत्वाचं आहे. आणि बॉक्स अंडरम क्रिकेटमध्ये तुमच्या टॅपला उंची आणि लांबी असणं खूप महत्वाचं आहे. ती लांबी ते मात्र संपादित करतायत बॅट्समन प्रसाद सुर्वे. टॅप करण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. फॉर्मॅट आहे अंडरमचा. ज्यावेळेस आपण फॉर्मॅट बद्दल चर्चा करतोय क्रिकेटचे बरेचसे फॉर्मॅट या भारतामध्ये आहेत. व्हाईट +1 अशा 2 धावा या बॉलवरती येतील.
29 धावा धाव फलकावरती लागल्या. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल रिलीज केला जाईल ओव्हर नंबर 2 मध्ये. अगदी समोरच्या बाजूला स्ट्रोक खेळलाय. ओव्हर नंबर 2 इथे मात्र समाप्त होते आणि ओव्हर नंबर 2 नंतर धाव फलकावरती धावा आहेत 29 धावा. टीम साई 8 यांचा धाव फलक आहे. आपण चर्चा केली मित्रांनो की मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मध्ये एक जे स्टँड आहे त्या स्टँड बद्दल आपण चर्चा करतोय, द ग्रेट साऊथ स्टँड. आता मात्र या स्टँडला नाव दिलं गेलं आहे शेन वॉर्न स्टँड या नावाने हे स्टँड ओळखलं जाईल. पंचांकडे दाद मागितली आहे, दाद मात्र फेटाळली आहे. सुनील दादा डोके यांनी हॅट्रिक विकेटचं मोल वाढवलंय. 2001चं पारितोषिक असेल. आदरणीय आमचे सुनील दादा डोके यांनी या स्पर्धेमध्ये हॅट्रिकचं मोल वाढवलंय. इथे मात्र या बॉलवरती काय घडलं, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कमरेच्या वरती बॉल टाकला खरा, परंतु हा नो बॉल कधी दिला जातो, तुम्ही पॉपिंग क्रीज मध्ये असाल तरच हा नो बॉल दिला जातो. जर तुम्ही पॉपिंग क्रीज सोडला असेल तर हा नो बॉल नसतो. उजव्या बाहेरचा बॉल, पंचाकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला. बॅट्समन तुम्हाला बघायला मिळतील अगदी राहुल स्ट्रायकिंग एंडला आहेत. प्रयत्न त्यांचा हाच आहे की मला मोठी फटकेबाजी करायची, परंतु अगदी नॉन स्ट्रायकर एंडला तुम्ही पाहिलं प्रसादने चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. ओव्हर नंबर 2 मध्ये चांगला समाचार बॉलर निलेश यांचा त्यांनी घेतला. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती बॉलर मुरुगन आहेत. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या माध्यमातून 3रं षटक त्यांनी प्रगती पथावरती आणलंय. टॅप करण्याचा प्रयत्न, अगदी मुरुगन विरुद्ध राहुल कुठेतरी अपयशी ठरतायत. 4 बॉल डॉट टाकले त्यांनी, एकही धाव खर्च केली नाही बॉलर मुरुगन यांनी. अफलातून षटक. आता मात्र थोडासा चकवा देण्याचा प्रयत्न केला. आदरणीय आमचे गणेशजी नलावडे यांचं शुभ आगमन आहे, स्वागत आहे. टॅप केलाय, पहा इथे मात्र क्षेत्ररक्षक बीट झाले. 4 धावा आल्यात. टॅप केलाय, 2 बॉल खूप चांगले राहिले साई 8 टीम साठी. 2 चौकार त्यांनी अंकित केले. ओव्हर नंबर 3 इथे मात्र संपते. 3 ओव्हरच्या अंती 37 रन्स आहेत. एकही बॅट्समन अजून त्यांनी गमवलेलं नाही साई 8 ने. आपण या अगोदर मित्रांनो शेन वॉर्न यांच्याबद्दल चर्चा केली. नक्कीच मित्रांनो शेन वॉर्न यांना योग्य मान मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मध्ये दिलेला आहे. या अगोदर मी चर्चा केली. धावफलकावरती 37 रन्स आहेत आफ्टर 3 ओव्हर्स. तर आपण याही अगोदर शेन वॉर्न यांच्याबद्दल चर्चा केली की मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मध्ये एक नामांकित स्टेडियम आहे ऑस्ट्रेलियामध्ये. या ग्राउंड मध्ये जे स्टँड आहे ते स्टँड जर आपण पाहिलं तर द ग्रेट साऊथ स्टँड. आता मात्र या स्टँडचं नाव बदललंय, ते नाव असेल शेन वॉर्न. या नावाने ते स्टँड ओळखलं जाईल कायमस्वरूपी. म्हणजे ज्या वेळेस मेलबर्न क्रिकेट मैदानावरती मॅचेस होतील त्यावेळेस तुम्हाला ते शेन वॉर्न स्टँड बघायला मिळेल. म्हणजे ज्या वेळेस ऑस्ट्रेलियामध्ये मॅचेस होतील त्यावेळी आपण ते स्टँड टेलिव्हिजनवरती नक्कीच पाहू. या स्टँडची घोषणा जर कोणी केली असेल तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. या स्टँडची घोषणा व्हिक्टोरियाचे क्रीडा मंत्री विक्टर पकोला यांनी ही घोषणा आजच्या शनिवारच्या दिवसामध्ये केली आहे. आणि कालचा दिवस म्हटलं तर शेन वॉर्न आपल्याला सोडून गेले. ओव्हर नंबर नवीन बॉल आहे ना पहिल्या ओव्हर मध्ये देत असतो. ओव्हर जुना बॉल नाही का एक
काय करायचं मध्ये मॅच झालं ना बॉलचं बॉक्स खाली ठेवा लास्ट बॉल हा थर्टी 37 आहे धावफलक. प्रसाद सुर्वे तयार बॅटिंगसाठी. यानंतरची मॅच मोरिया विपक्ष 1 साइड 8 नेरूळ. आपण तयार राहायचं आहे टॉससाठी. आपली मॅच आहे. काय झालं 4 धावा प्रसाद सुर्वे यांच्या बॅटमधून आल्यात. अतिशय चांगली बॅटिंग प्रसाद सुर्वे यांची पाहायला मिळते. ज्यावेळेस आम्ही प्रसाद सुर्वे यांची चर्चा करतो, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातले घरातघर गावचे खेळाडू आहेत. उजव्या स्टीप बाहेरचा बॉल वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग प्रसाद सुर्वे आणि त्यांच्या जोडीला जर आपण पाहिलं तर राहुल यांनी केली आहे. इथे मात्र पहा एक डिक्लेअर स्वरूपाची धाव येते. प्रयत्न होता पॅडलाईनचा बॉल त्यांना खेळायचा होता. 1 धाव येते. या बॉलवरती आम्ही 1 धाव अंकित करतोय. वाईट पण आहे वाईट +1 आहे. फक्त वाईटची धाव आहे या अगोदर. या 4 धावा आहेत. याही बॉलला टॅप केलाय. प्रसाद सुर्वे अफलातून बॅटिंग करतोय. मित्रांनो, प्रसाद सुर्वेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या नक्कीच वाजवा. काय बॅटिंग केली आहे. सुरुवातीपासून चांगला खेळ दाखवलाय. आता वाईट 53 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 53 धावा धावफलकावरती. आणखी एक व्हाईट बॉल. आणखी एक धाव ऍड होईल स्कोर बोर्ड मध्ये एक्स्ट्राच्या माध्यमातून. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. वाईट +1 2 धावा आम्ही याही बॉलवरती अंकित करतोय. अगदी 3 पंच आपल्याला बघायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक बॉलवरती करडी नजर ठेवली जाते. डावीशी सोडणारा बॉल पंचांची घोषणा. आणखी एक व्हाईट बॉल. आता मात्र आणखी किती बॉल बघायला मिळतील या ओव्हरची सांगता करण्यासाठी. आणखी एक व्हाईट बॉल. कुठेतरी दिशेवरती कंट्रोल ठेवावा लागेल. टप्पा चांगला आहे परंतु लाईन खराब आहे. हा वाईट +1 वाईट +1 अशा 2 धावा मी अंकित करतोय. कार्पेटचा स्ट्रोक. खूप वेळानंतर क्रिकेटचं आणखी एक मादक सौंदर्य तुम्हाला बघायला मिळतंय. कार्पेटला घासत पुसत चाटत बॉलची मारेच्या पार. टॅप केलाय. वेग पहा. अफलातून बॅटिंग प्रसाद सुर्वे यांची. या ओव्हर मध्ये आतापर्यंत प्रसाद सुर्वे यांनी खेळले चौकार जर आपण पाहिले तर 5 चौकार प्रसाद सुर्वे यांनी आतापर्यंत खेळलेत. अडुसष्ट धावा धावफलकावरती 68. याही बॉलला स्ट्रोक चांगला. 1 धाव अंकित केली. 69 धावा बॅटिंग करताना केल्यात. आम्ही 4 धावांची पॅनल्टी देतोय टीम साई 8 ला. म्हणजे 69 मधून 4 धावा आम्ही मायनस करू. आदरणीय आमचे सचिन दादा पवार यांचं शुभागमन आहे. स्वागत आहे त्यांचं मंचावरती. 69 तर 65 धावा धावफलकावरती 4 मायनस केल्यानंतर 66 धावांचं टार्गेट आहे. श्रेयश 8 आपण लक्ष असू द्या. 66 रन्स तुम्हाला बनवायचे आहेत. येणारे बॉल 24.
चला यानंतरचा टॉस आहे मोरिया 8 विपक्ष वन साइड नेरूळ. टॉससाठी या. मोरिया 8 सानपाडा विपक्ष वन साइड 8 नेरूळ. टॉस आपला केला जाईल. अजून कोण आले टॉससाठी येतो? दोन्ही आले का? याचं कोण राहिले? नाही आले का? चला मोरिया 8 सानपाडा टॉससाठी या. जर आपण विलंब लावला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आपण साई 8 ला 4 धावांची पॅनल्टी दिली आहे. या सूचनेकडे आपलं लक्ष असू द्या. 66 बनवायचे आहेत. 65 धावांचं टार्गेट आहे. 66 बनवायचे आहेत. 24 बॉल. पॅनल्टी कट केली 69 होते. बॉलर नाही. सचिन गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 1 मध्ये बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला कुलदीप. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. सचिन तयार गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 1 मध्ये तुम्हाला बघायला मिळतील अगदी पहिल्या बॉलवरती 1 धाव घेतली तर मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन संगम तयार आणि त्यांच्या जोडीला कुलदीप. बॅकफूट वरती जाऊन टॅप केलाय. अडवण्याचा प्रयत्न फसला. 4 धावा या बॉलवरती येत आहेत. बॅट्समन संगम यांच्या माध्यमातून प्रसाद सुर्वे स्ट्रोक अडवण्यामध्ये अपयश मिळालं या बॉलच्या पाठीमागे. याही बॉलला टॅप केलाय. बॉल हातात आहे. गॅदर केला जाईल आणि तदनंतर मात्र गोलंदाजाकडे दिला जाईल. 1 धाव येते. कुलदीप तयार. टॅप केलाय. वेळ खूप होता. पंच चांगला केलाय. अगदी बॅकफूट वरून फ्रंटफूट वरती आले. टॅप केला. 4 धावा. धाव रन्स 11 धावा धावफलकावरती. 10 धावा माफ करा धावफलकावरती आहेत. 4 बॉल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर. त्याचबरोबर आदरणीय शुभमजी भंडारे यांचं शुभ आगमन आहे. त्यांचं स्वागत मंचावरती करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. पाडलाईनचा बॉल पंचांनी हात फैलावले. पंच इर्शाद यांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. आज चांगले खेळाडू तुम्हाला पंचांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतील. विकेट हॅट्रिक सुनील दादा डोके 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच दादा सातत्यपूर्व बॉलचं मोल वाढवतायत. विकेट हॅट्रिक घ्या. 2000चं कॅश प्राइज घेऊन जा. नक्कीच दादा बॉलिंगचे खूप मोठे चाहते आहेत. क्रिकेट या खेळावरती दादांनी भरभरून प्रेम केलंय. नक्कीच त्यांना या स्पर्धेमध्ये बघायचे ती म्हणजे हॅट्रिक कोण घेणार. रजनी क्रमांक 2 मध्ये पहिली हॅट्रिक आणि कॅश प्राइज आदरणीय आमचे सुनील दादा डोके यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हॅट्रिक साठी हॅट्रिक घ्या. 2000चं कॅश प्राइज घेऊन जा. बॉलर नंबर 2 मध्ये प्रशांत तयार. 11 धावा धावफलकावरती. टॅप केलाय. फटका फसलाय. टायमिंग प्रॉपर नाही. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रशांत टॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. बॅटिंग साठी संगम सज्ज होतील. 1 चौकार त्यांनी आतापर्यंत खेळलाय. याही बॉलला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही बॅट्समन एकाच एंडला. डायरेक्ट हिट. पंचांनी बोट उचललाय. बॅट्समन आउट आहे. मित्रांनो ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण चर्चा केली रनआउटची आता मात्र चांगली हिट तुम्हाला बघायला मिळाली. प्रशांतने हिट केला बॉल आणि अगदी बॅट्समन क्रमांक 1 ला माघारी पाठवले कुलदीपला. बॅट्समन कोण आले? उजव्या स्टी बाहेरचा बॉल. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॅट्समन कोण? निखिल मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक व्हाईट बॉल येतोय. मित्रांनो आपण थ्रो बद्दल चर्चा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक आपल्या अचूक फेकीने सर्वाधिक जास्त विकेट जर कोणी मिळवल्या तर मित्रांनो 556 मॅच मध्ये 80 फलंदाजांना अचूक आपल्या फेकीने माघारी पाठवलंय.
मॅन फ्रॉम ऑस्ट्रेलिया, ज्याला क्रिकेटच्या पटलावरती पंटर या नावाने ओळखलं गेलं, ज्याचं क्रिकेटच्या पटलावरती आहे लव्ह मॅरेज, रिकी पॉन्टिंगच्या नावावरती हा रेकॉर्ड. स्ट्रोक चांगला, कार्पेटचा क्रॅकिंग स्ट्रोक, याच्यावरती रन्स मिळतील 4. आपण रिकी पॉन्टिंग बद्दल चर्चा करतोय. सर्वाधिक रनआउट्स जर कोणी केले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिकी पॉन्टिंग. बॉल संपले आतापर्यंत 5. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. हो इथे मात्र यष्ट्यांचा वेध निखिलच्या घेतलाय. बॅट्समन निखिल माघारी. ओव्हर नंबर 2 इथे मात्र समाप्त होतीये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. 66 धावांचं टार्गेट, त्याचं प्रत्युत्तर 17 धावा. बॉलर तयार ओव्हर नंबर 3 मध्ये. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन अभिजित आणि त्यांच्या जोडीला संगम आणि गोलंदाजी मार्कवरती सचिन तयार. खूप चांगला बॉल बीट करून चाललाय बॉल अगदी बॅट्समन संगम यांना. आपण चर्चा केली रिकी पॉन्टिंग यांच्याबद्दल. संगम यांनी पहिल्यांदाच क्रीज सोडलंय आपलं, पुढे येऊन थांबलेत, घर सोडून उभे राहिलेत. टॅप केलाय, चांगला स्ट्रोक. अगदी त्यांनी मन बनवलं होतं की मी पुढे जाऊनच खेळणार आहे, मला अर्ध्या क्रीज वरती जाऊन बॅटिंग करायची. टान्स त्यांनी आपला चेंज केला, जो टान्स त्यांनी घेतला अर्ध्या क्रीज वरती जाऊन ते उभे राहिलेत. म्हणजे प्रश्न आहे की बॉल कुठे रिलीज करायचा सचिन यांना. नक्कीच इथे मात्र बॅट्समन आउट आहेत. पंच बॉल काउंट आहे ना? नो बॉल आहे, बॉल काउंट आहे, 1 रन आहे, विकेट आहे. बॅट्समन निलेश यांच्याही यष्ट्यांचा वेध घेतला या बॉलने. अप्रतिम बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. विकेटची पतझड तुम्हाला बघायला मिळते श्रेयश एट यांची आकाश मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक बॅट्समन माघारी आणि ते मात्र पहा 3 विकेट्स तुम्हाला बघायला मिळत आहेत बॉलर सचिन यांच्या माध्यमातून. पहिला रनआउट आहे ना, पहिला रनआउट आहे म्हणजे अजूनही 1 विकेट मिळवावी लागेल हॅट्रिक साठी, कारण पहिला बॅट्समन रनआउट केलाय. डावीशी सोडणारा बॉल आहे. 23 धावा धावफलकावरती. एक नो होता त्याच्यावर स्टंपिंग घेतली. ओव्हर नंबर इथे मात्र 3 संपल्या आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या 24. 66 धावांचं टार्गेट आहे. उजव्या स्टी बाहेरचा बॉल डिक्लेअर स्वरूपाची धाव येते. अजूनही 41 धावांची गरज आहे टीम श्रेयस शेटला. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. टॅप केलाय, अगदी या बॉलवरती कोणती धाव नसेल तर आदरणीय सुनील दादा डोके यांनी हॅट्रिकचा भाव वाढवलाय. 5,000 रुपये असतील हॅट्रिक साठी. हॅट्रिक घ्या, कॅश प्राइस 5,000 घेऊन जा.